हॅलो एव्हरीवन. सो आजचा टॉपिक मी निवडला आहे किंवा आज क्वेश्चन निवडला आहे. तो मला पुन्हा प्रश्न येत होते काही जणांकडनं की तुम्ही व्हायब्रेशनवर खूप बोलता आणि स्पेशली माझ्याकडे टॉपिक्स भरपूर असतात बोलायला. पण आज मी हा विषय यासाठी चूज केला आहे कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये व्हायब्रेशनवर खूप जास्त वेळा बोललेली आहे, तर त्याच्यामुळे रिलेटेड टू होतं. आज मी हा प्रश्न घेते की हाऊ टू रेज युअर व्हायब्रेशन. ऑल टुगेदर व्हायब्रेशनवर जाणून घेण्याची खूप जास्त क्युरिओसिटी मी बघितली इथे. आजचा विषय व्हायब्रेशन आहे. एलिव्हेटिंग युअर व्हायब्रेशन, रेझिंग युअर व्हायब्रेशन एनर्जी आणि लोअर एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, याच्यावर मी आज बोलणार आहे. तर मी सिम्पल हा विषय खूप वास्ट आहे, खूप मोठा आहे. जितका अभ्यास करू तितका कमी आहे, पण खूप बेसिक गोष्ट जी आहे ती मी इथे सांगेन. एनिवेज मी सुद्धा माझ्या मेंटॉरनी सजेस्ट केलेलं बुक मी वाचते आहे. जस्ट मी ऑर्डर केली आहे, पॉवर वर्सेस फोर्स. याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर एक चार्ट दिलेला आहे. तो आहे मॅप ऑफ कॉन्शियसनेस. तर तुमचे इमोशन्स जे क्रिएट होतात आणि त्याच्यानी जे व्हायब्रेशन क्रिएट होतं, तर त्याच्यावर तो मॅप आहे दिलेला. तर येस, एक्झॅक्टली व्हायब्रेशन एनर्जी जी ही आहे ती क्रिएट आपण आपलीच करतो. एनर्जी इज एव्हरीवेअर. ओके, फिजिक्समध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास केलेलाच आहे. एनर्जी इज एव्हरीवेअर, विदिन यू, अराउंड यू. बट विदिन यू हे सगळ्यात महत्त्वाचं. आतून बाहेर आपण चेंज होणं म्हणजे काय असतं. व्हायब्रेशनल चेंजिंग, व्हायब्रेशन एलिवेट करणं किंवा लोअर एनर्जी असणं व्हायब्रेशनची, ही कशी आपण ओळखतो. आता सिम्पल उदाहरण मी असं देईन की ही एनर्जी आपल्याला प्रत्येकाला जाणवते. आपण खूप सेन्सिटिव्ह असतो. माणूस हा खूप सेन्सिटिव्ह असतो. आपला सिक्स सेन्स जागा असतो. आपण सेन्सिटिव्ह असतो खूप. तर आता एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे. आता मी रिलेशनशिपवर बोलेन किंवा मनी एनर्जीसुद्धा असेल. तर आता सपोज तुम्हाला ब्युटिफुल रिलेशनशिप हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तर कसं होतं की मला ब्युटिफुल रिलेशनशिप हवं आहे जिथे मला खूप छान माझी लव्हिंग केअरिंग असं माझं पार्टनर असेल किंवा माझी मैत्रीण असेल, माझा मित्र असेल किंवा माझे आईवडील असतील, माझे बहीण भाऊ असेल, कोणीही असेल. तर ते रिलेशनशिप जर तुम्हाला ब्युटिफुल हवं असेल तर तुम्ही विचार करता. त्या क्षणी तुम्ही त्या इमोशनमध्ये असता, त्या स्वीट इमोशनमध्ये असता. पण फक्त त्या क्षणापुरती तुम्ही त्या इमोशन्समध्ये असता. ओके, बाकी नेक्स्ट मोमेंटमध्ये तुम्ही इमिजिएटली डिस्ट्रॅक्ट होता म्हणजे की तुम्हाला इमिजिएटली तुमचा कुठला तरी पास्ट एक्सपिरियन्स आठवतो. ओके, मग तो कोणाहीबद्दल असेल, तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दलच मोस्टली असतो. आणि कुठेतरी तुमचे हार्टब्रेक्स असतील, एखाद्या व्यक्तीकडनं झालेले हर्ट्स असतील आणि डिसअपॉइंटमेंट्स असतील, तर तिथे तुम्ही डायव्हर्ट होता आणि तिथेच ती एनर्जी तुम्ही शिफ्ट करता. एनर्जी शिफ्टिंग होते तिथे, कारण तुम्ही त्या स्वीट मोमेंटमध्ये जे अट्रॅक्ट करू पाहता असता, डिझायर असतं तुमचं, ते इमिजिएटली शिफ्ट होतं, डिस्ट्रॅक्ट होतं तुमचं इमोशन्स, आणि तुम्ही त्या वेगळ्या निगेटिव्ह इमोशन्समध्ये जाता. आणि युनिवर्स इज नॉट अंडरस्टँडिंग युअर डिझायर बट इट्स कॅचेस युअर व्हायब्रेशन. ओके, युनिवर्सची लँग्वेजेस इटसेल्फ व्हायब्रेशन आहे. त्या इमोशन्सची क्रिएटेड तुम्ही जे क्षणभर केलं आहे त्याला ते अट्रॅक्ट करणार नाही. पण ज्या ह्याच्या इमोशन्समध्ये तुम्ही राहता मोस्ट ऑफ द टाईम, ज्या थॉट्समध्ये, ज्या इमोशन्समध्ये तुम्ही राहता, ते व्हायब्रेशन ते कॅच करतं आणि तेच व्हायब्रेशन तुम्हाला लोअर एनर्जीमध्ये घेऊन जातं, निगेटिव्ह एनर्जीमध्ये घेऊन जातं. आणि युनिवर्स विल सेंड यू द सेम विच यू आर अट्रॅक्टिंग. ओके, तर ते इमोशन्स जे असतात, त्या इमोशनमुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्याच टाईपच्या येतात. अगेन अगेन या लिव्हिंग इन दॅट पॅटर्न्स. त्या पॅटर्न्स तुमचे रिपीट होतात. पुन्हा हार्टब्रेक्स, पुन्हा अशा रिलेशनशिपमध्ये तुम्ही जाता की जिथे तुमच्या अपेक्षा पूर्णपणे फुलफिल होत नाही. अगदी बेसिक अपेक्षा की लव्हिंग केअरिंग पर्सन नसणं, टॉन्ट मारणारं असणं, सतत तुमच्यात काहीतरी बघणं की हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता. ते फिअर, ती एन्झायटी, आणि मग या पॅटर्न्स रिपिटेशनमुळे त्या क्रिएट होतात आणि तुम्हाला लोअर एनर्जीकडे नेतात, लोअर व्हायब्रेशनल एनर्जीकडे नेतात. ओके, आता हायर एनर्जीकडे नेण्यासाठी तुम्हाला जे तुम्ही डिझायर आहे तुमच्या मनामध्ये,
त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली त्या इमोशनमध्ये राहायचं आणि तेच तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे. ते म्हणजे माझं रिलेशन, जी कोणी आहे ती व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप छान ब्युटिफुल रिलेशनशिप आहे, त्या व्यक्तीबरोबर अंडरस्टँडिंग आहे, ती व्यक्ती लविंग अँड केअरिंग आहे, माझा कम्पॅटेबल पार्टनर आहे. आणि हे जे स्वीट इमोशन्स तुम्हाला हवे आहेत त्याच इमोशन्समध्ये तुम्हाला कंटिन्युअसली राहायचं आहे. त्या इमोशन्समध्ये तुम्हाला कंटिन्युअसली डिस्ट्रॅक्ट न होता, आणि जर डिस्ट्रॅक्ट होत असाल तर ते मोमेंटम असायला पाहिजे, तेवढाच मोमेंटम तुम्ही जगायचा की हो माझा हा पास्ट एक्सपिरियन्स आहे, बट माझा आत्ताचा एक्सपिरियन्स असा आहे आणि हीच एनर्जी मी अट्रॅक्ट करणार आहे, करतो आहे. आणि मग थोड्या दिवसांनी आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये, तूप खाल्लं की रूप येत नाही लगेचच. तसंच आहे, त्या इमोशन्समध्ये तुम्हाला कंटिन्युअसली राहायचं आहे, सो दॅट यू विल अट्रॅक्ट द राईट पर्सन, राईट पीपल इन युअर लाईफ. ओके. आता सिम्पल अजून एक्झाम्पल द्यायचं असेल तर प्लेस किंवा माणसाचं. काही माणसांना तुम्ही जेव्हा भेटता तेव्हा तुम्हाला खूप छान फील होतं. ओके. तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर खूप छान वाटतं, ऑल टुगेदर त्याचं व्हायब्रेशन तुम्हाला खूप अट्रॅक्ट करतं. ती व्यक्ती खूप छान पॉझिटिव्ह असते, त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप असतं, ती सतत रडत नसते म्हणजे किंवा कंप्लेंट करत नसते, पण ती तुम्हाला ब्युटिफुली सांगत असते, अरे मला हा एक्सपिरियन्स आला, पण तुला माहिती का मी असं असं केलं, मग असं असं चालू आहे. ती व्यक्ती खूप क्रिएटिव्ह असते, इनोव्हेटिव्ह असते आणि सतत तुम्हाला म्हणजे ती एक्सपिरियन्स सांगेल तुमचा एखादा, पण ती त्या इमोशनमध्ये खूप अडकत नाही. ती तुम्हाला काही ना काहीतरी असे छान इनोव्हेटिव्ह सांगत असते, त्याच्यातनं तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करते, कारण त्यांनी स्वतःवर वर्क केलेलं असतं. ती त्या इमोशन्समध्ये जास्त वेळ न राहता त्याच्यासाठी मला काय करता येईल म्हणून ती पुढे बघत असते आणि स्वतःवर वर्क करून पुढे गेलेल्या व्यक्तीचे ते रिझल्ट्स असतात, ते तुम्हाला ऐकायला मिळतात. आणि अशा एनर्जीमध्ये तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीला भेटता, अशा एनर्जीवाल्या व्यक्तीला, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच खूप छान वाटतं. बरोबर आहे. तर तुम्हाला जितक्या व्यक्ती भेटतात तुम्हाला एक्सप्रेस करता येत नाही बऱ्याचदा की मला नक्की या व्यक्तीला भेटल्यावर काय फील झालं आणि त्या व्यक्तीला भेटल्यावर एक्झॅक्टली काय, पण तुम्ही खूप छान फील करत असता. त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुमचा उत्साह वाढतो. बरोबर आहे. आणि काही व्यक्तींना भेटल्यावर तुम्हाला असं सारखं ते विक्टीम मोडमध्ये असतात काही लोक, की माझ्यासोबत असंच झालं, मग मला असंच झालं, त्या व्यक्तीने मला इतकं छळलं आहे, इतकं मला ह्युमिलिएट केलं आहे वगैरे वगैरे. आणि ठीक आहे, हे एक्सपिरियन्सेस प्रत्येकाला कमी जास्त मिळत असतात, पण त्या एनर्जीमध्ये व्यक्ती जर जगत असेल, पण ठीक आहे मी असं करून असं पुढे गेले, आणि ती लोअर एनर्जी असते. आणि अशा व्यक्तीला जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा तुम्हाला असं जाणवतं, खूप लो फील होतं, तुमचा उत्साह वाढण्याच्या ऐवजी कुठेतरी कमी होतो. मग तुम्ही पण असं त्या ह्याच्यात जाता, हो ना, किती दुःख, किती हे, आणि त्या लोअर एनर्जीमध्ये तुम्ही जाता. सो हे अगदी साधा एक्झाम्पल आहे. बरोबर आहे. ती व्यक्ती वाईट किंवा चांगली असं नाही, त्या व्यक्तीला फक्त स्वतःचं सेल्फ रिफ्लेक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्वतःवर काम करणं महत्त्वाचं आहे. बाकी वाईट आणि चांगलं असं त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे कंपॅरिझन होत नाही, किंवा आपण जजसुद्धा करू नये. ओके. कारण जज केल्याने सुद्धा आपलं व्हायब्रेशनल एनर्जी लोअरमध्ये जाते. सो जज करण्याच्या ऐवजी त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स ऐकावा आणि आपल्याला काय करायचं आहे तिथे पुन्हा डिस्ट्रॅक्ट न होता आपल्याला काय करायचं आहे, किंवा त्या एक्सपिरियन्समधनं त्या व्यक्तीच्या तुम्हाला कुठे रिलेट झालं आहे का, तर स्वतःवर मग वर्क करा त्याच्यावर. ओके. पण त्या एनर्जीमध्ये जाऊ नका. तो हा कॉन्शियस मॅप जो मी तुम्हाला आत्ता दाखवला, तो कॉन्शियस मॅप आहे. तो स्वतःवर वर्क करायचा, तो कॉन्शियसनेस तुम्हाला जागा करायचा आहे तुमच्यामध्ये. आता आहे हे व्यक्तीबद्दल. प्लेसबद्दल सांगेन. प्लेस म्हणजे तुम्ही मंदिरात जाता, कुठल्याही सेक्रेट प्लेसला जाता, तेव्हा तुमचं व्हायब्रेशनल जी एनर्जी असते ती हाय जाते. ती हाय का जाते? तिथे तुमची बडबड नसते, आरडाओरडी नसते. मंदिरात कधी तुम्ही ऐकलं आहे किंवा कुठलंही प्रसादालय असेल तर तिथे तुम्ही कधी ऐकलं आहे का कुठलेही रॉंग वर्ड्स तिथे यूज केलेले असतात, किंवा आरडाओरडी चालू असते, अरे तू हे नाही केलं, चल अजून प्लेट्स आण, हे आण, ते आण, अजून ह्याला प्रसाद नाही मिळाला, काय चालू आहे इथे. कुठेही तुम्हाला हे जाणवत नाही, किंवा कुठल्या जागेचं असं जाणवत असलं तर तुम्हाला पुन्हा जाण्याची तिथे इच्छा होणार नाही. पण या एनर्जीजमध्ये मंदिरात जाणं किंवा सेक्रेट प्लेसेसना जेव्हा तुम्ही व्हिजिट करता, जाता, तेव्हा तिथे तुम्हाला खूप छान फील होतं. एका कॉर्नरला तुम्ही खाली मांडी घालून बसता, तिथे तर तुमचे गुडघे दुखत असेल तरी तुम्ही कॉर्नरला कुठेतरी जाऊन बसाल, प्लेसवर अशा जाऊन बसाल की तिथे तुम्हाला कुठल्याही कॉर्नरला बसलं तरी तुम्हाला पीस ऑफ माइंड असतं. तुम्हाला माहिती असतं की तुमच्या लाईफमध्ये या गोष्टी चालू आहेत, तरीही तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता आपोआप आणि पॉझिटिव्ह एनर्जीकडे आपोआप वळता.
त्याचं कारण ते आहे की तिथे ती फ्रिक्वेन्सी जी असते, ती एनर्जी असते, व्हायब्रेशनल एनर्जी, ती फ्रिक्वेन्सी खूप हाय असते आणि खूप पॉझिटिव्ह असते ती. सो त्या प्लेसमध्ये तुम्हाला आपोआप कितीही लाईफमध्ये तुमचे डिस्ट्रॅक्शन्स असतील, सॅडनेस असेल, तरी तुम्ही तिथे आपोआप अट्रॅक्ट होता. इतकी ती फ्रिक्वेन्सी हाय असते, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी. तर हे सोपं उदाहरण आहे. अजून दुसरं उदाहरण असं आहे की प्रत्येकाला घराची ओढ असते, बरोबर आहे. कितीही तुम्ही दिवसभर 12 ताससुद्धा बाहेर असाल, 14 तास बाहेर असाल, 18 तास बाहेर असाल, पण तुमची ओढ ही घरासाठी असते. घरासाठी का असते? कारण ती एक प्लेस अशी आहे की जिथे गेल्यानंतर तुम्हाला पीस मिळतं, तुम्हाला आनंद मिळतो. तुम्हाला माहिती असतं की घरी गेल्यावर माझी वाट बघणारी माझी माणसं आहेत, माझं स्वागत करणारी माणसं आहेत. तू दमला आहेस, तू दमली आहेस, चल मी मस्त चहा टाकते, सरबत देते, आणि ती व्यक्ती तुम्हाला वेळ देते. थोडा वेळ आल्यावर तुम्हाला ते अटेन्शन मिळतं, ते प्रेम मिळतं, ती काळजी त्यांची तुम्हाला दिसत असते. हे सगळे जे इमोशन्स असतात ते तुम्हाला तिथे त्या घरात मिळतात. सो तुमचं घरी जाण्याची ओढ असते, कितीही तुम्ही बाहेर गेलात. इवन पार्टीमध्ये तुम्ही इतकं एन्जॉय करता रात्री, पण 12 नंतर, 1 नंतर, 2 नंतर तुम्हाला घरी जाण्याचीच ओढ असते, बाहेर कुठेही जाण्याची ओढ नसते. त्याचं कारण हे घरातली माणसं असतात. घरातल्या माणसांच्या ज्या इमोशन्स असतात त्यांनी ते व्हायब्रेशन त्या घराचं, त्या वास्तूचं क्रिएट झालेलं असतं. एनर्जी ही क्रिएट आपण करतो, ओके. ती त्या इमोशन्सनी क्रिएट होते, ती फ्रिक्वेन्सी त्या इमोशन्सनी क्रिएट होते. सो काही लोक असतात ती या गोष्टीपायी घराकडे ओढ घेतात. काही लोकांच्या घरामध्ये अशी लोकं असतात की सतत ती कंप्लेंटमध्ये असतात, सतत ती ब्लेम गेम खेळत असतात की तुझं असंच झालं बघ, आज उशीरच झाला, मी वाटच बघत होते, तुझ्यामुळे माझा मूड ऑफच झाला. आधी विचारायच्या आधी की नक्की काय झालं, तू ओके आहेस ना, हे विचारण्याच्या आधी, मूड ऑफ झालं हे सांगण्याच्या आधी तू ओके आहेस ना, तू बरी आहेस ना, तू बरा आहेस ना, काही अडचण तर नाही ना आली. कारण नॉर्मली तू मला मेसेज करतो किंवा फोन करून मला इन्फॉर्म करतो किंवा करते. आज तसं झालं नाही, मला फक्त काळजी होती. येऊन बस, आधी पाणी घे, चहा घे, आणि त्याची चौकशी करण्यात येते का, किंवा ते प्रेम व्यक्त केलं जातं का? तर असं बऱ्याचदा काही घरांमध्ये होत नाही. तर पर्सन टू पर्सन ते वॅरी होतं, आणि मग खरंच तुमची घरी जाण्याची इच्छा मरायला लागते, कमी व्हायला लागते. घरी तर तुम्हाला जायचंच आहे, पण तुम्हाला घरी जाण्याच्या आधी काय इमोशन्स क्रिएट होतात त्या व्यक्तीचे? अरे बापरे, आता घरी जायचं म्हणजे ते फिअर, ती एन्झायटी असते. आता ही बडबड करणार, हा बडबड करणार, किंवा मुलगा चिडचिड करणार, मुलगी चिडचिड करणार. माझ्याकडनं मी प्रयत्न केला, पण आज मला ही अडचण आली, किंवा हे काम आलं, त्यामुळे त्यांची इच्छा किंवा त्यांचे डिझायर्स फुलफिलमेंट नाही होऊ शकली माझ्याकडनं, पण आता घरी गेल्यावर ही कटकट होणार आहे. सो तिथेच तुमचे ते इमोशन्स क्रिएट होतात, आपोआप अरोज होतात, त्या पास्ट एक्सपिरियन्सनी होतात, बरोबर आहे. आणि मग घरी जाण्याची तुमच्या जसं घर जवळ येतं तसे ते एन्झायटी, ते फिअर तुमचं वाढतं, आणि तुम्हाला आतमध्ये जे ब्लड फ्लो असतो तो एकूणच खूप तुम्हाला जाणवतो. आतमध्ये हातपाय थंड झालेले असतात, आणि घाम फुटलेला असतो कधी कधी, आणि चेहऱ्यावरचं पूर्ण नूर बदललेला असतो. आणि घरी जाता तेव्हा तुम्ही त्या इतक्या लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये असता, त्या व्हायब्रेशनमध्ये, की समोरचा तो इमिजिएटली कॅच करतो आणि तुम्हाला कॅच करतो तो, आणि तुम्हाला जसं वाटेल तसं ते ट्रीट केलेलं असतं, बोललेलं असतं. तुम्ही इतकी लोअर एनर्जीमध्ये असता, एकतर तुम्ही काहीच बोलत नाही, आणि जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ते एकदम अँगर अरोज झालेला असतो. तो व्हॉल्केनो तुमचा ब्लास्ट होतो तिथे, आणि व्हॉल्केनो तो बाहेर आल्यामुळे अजूनच परिस्थिती बिघडते. तर एकूणच मला असं वाटतं की मी याच्याबद्दल बोलू तितकं कमी आहे, पण ही कंटेजियस एनर्जी आहे हे लक्षात ठेवा. कंटेजियस एनर्जी म्हणजे जी क्रिएट तुम्ही करता तुमच्या थॉट्सनी, तुमच्या इमोशन्सनी, ती तुम्ही अट्रॅक्ट करता. तुम्ही जर शांत असाल, तुमचे जे इमोशन्स असतील, ठीक आहे माझ्याकडनं झालं आहे, पण घरी जाऊन कोणी काही बोललं तरीसुद्धा मी शांत असेल, मी त्याच इमोशन्समध्ये राहीन की मी काही खरंच चुकीचं केलेलं नाही आहे, मी गिल्टी नाही आहे, मी गिल्ट फील करू शकत नाही, कारण मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न केलेला आहे. सो समोरच्याला शांत आपोआप करू शकता तुम्ही. हळूहळू तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल ही कॉन्शियसली, तितकी ती समोरच्याची जी एनर्जी आहे त्यालाही जाणवेल. एकतर 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. ती व्यक्ती असा विचार करते की या माणसाला काही नाहीच आहे, हा काही रिस्पॉन्सच देत नाही आहे, पण हळूहळू ती काम डाऊन होऊ शकते. दुसरी एनर्जी अशी असते त्या व्यक्तीमध्ये
की रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे त्याला असं वाटतं की ही विचित्र का वागते व्यक्ती, काहीच रिस्पॉन्स का नाही देते, काहीतरी बिघडलं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. ती समोरची व्यक्ती जी आहे ती तिच्या इमोशन्सनी, तिच्या ज्या व्हायब्रेशनची जी व्हायब्रेशनल एनर्जी आहे त्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे ती व्यक्ती विचार करते आहे, तिच्या पास्ट एक्सपिरियन्सनी किंवा आत्ता प्रेझेंटली आलेल्या एक्सपिरियन्सनी. तुम्ही मात्र अजिबात हलवू नकात. तुमचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुम्ही कुठेही लोअर एनर्जीमध्ये जाऊ देऊ नकात, कारण ही कंटेजियस एनर्जी आहे. जसं मगाशी मी म्हटलं तसं ती प्लेस किंवा ती व्यक्ती तुम्हाला का अट्रॅक्ट करते, कारण ती फ्रिक्वेन्सी खूप हाय असते, एनर्जी व्हायब्रेशनल एनर्जी खूप हाय असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला राहायला खूप आवडतं. इवन दो यू आर इन लोअर एनर्जी, तुम्हाला ती अट्रॅक्ट करते आणि त्या एनर्जीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त राहायला आवडतं. मग ती एनर्जी तुम्ही क्रिएट करा. ओके, सो ही आहे व्हायब्रेशनल एनर्जीबद्दल माहिती. त्याच्यामध्ये मी तेच म्हणाले की डीप डाऊन जितकं जाऊ तितकं कमी आहे, पण जर काही पर्सनल क्वेश्चन्स असतील यू कॅन आस्क मी हिअर. आणि थँक्यू सो मच, तुम्ही कंटिन्युअसली कोणी ना कोणी तुम्ही क्वेश्चन्स मला पाठवता आहात पर्सनली आणि मला आवडेल याची उत्तरं इथे द्यायला. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. सी यू सून.